20 वर्ष तुम्ही ओव्हर ऍक्टिंग करत आलाय, मग तुम्ही घरात पण हेच करणार. तिने वर्षाताईंबद्दल बोलली, ती पॅडिंगबद्दल बोलली. मी तर खरंच म्हणतो आता हिला ना वॉर्निंग देण्याच्या लायकीची नाही. हिला बॅग पॅक करा आणि हिला घरी पाठवा. आणि वैभव तू अरे एवढा एवढा हरामी माणूस आहेस रे, तू काय म्हणाला? तर मित्रांनो, काल पुन्हा एकदा जान्हवीने आपली लायकी दाखवलेली आहे. मी ह्याच शब्दात बोलणार कारण ती पण ह्याच शब्दामध्ये बोलते. तर काय झालं की जसा की तो काल टास्क झाला त्याच्यानंतर जान्हवी पॅडीला काय म्हणते, 20 वर्ष तुम्ही ओव्हर ऍक्टिंग करत आलाय, मग तुम्ही घरात पण हेच करणार. जेवढे तू मूवी बघितले नसतील ना तेवढे त्यांनी काम केलेलं आहे. ते मराठी इंडस्ट्रीमध्ये लिटरली एवढ्या ह्या स्थानावरती येत रे. तू त्यांची पण व्हॅल्यू नाही केली आहे. तू पहिल्यांदा वर्षाताईंना बोलली की मुलांसमोर जाऊन हे असे केस बी सोडवता, ह्याचा सगळ्यांना अर्थ माहिती की काय आहे. ठीक आहे, हे तिने किती एक्सप्लेन केलं तरी तिला ते काय म्हणायचं होतं हे सगळ्यांना माहिती आहे. मला काय म्हणायचंय, जान्हवी तू स्वतः ऍक्ट्रेस आहेस ना. मी तुला कुठे बघितलं नाहीये, बट तरी पण तू म्हणतेस ना स्वतःला ऍक्ट्रेस आहेस, 1-2 सिरियल केल्या असतील. तू स्वतःच्या सिनियरला हा रिस्पेक्ट देते. आणि त्याच्यानंतर मला आर्याचं खरंच चांगलं वाटतं. आर्यानी कोणी बोलायला आलं नाही पण आर्यानी स्टँड घेतला. आर्या त्यांच्या ग्रुपच्या समोर जाऊन बोलली. आणि वैभव तू अरे एवढा हरामी माणूस आहेस रे, तू काय म्हणाला? नवीन आला परत मुद्दा. अरे लाज वाटते का रे तुला? हा मुद्दा आहे का? हा भांडणाचा मुद्दा आहे का? ही फॅक्ट नाहीये की तिने स्वतःच्या सिनियरला रिस्पेक्ट केला पाहिजे. अरे किती निर्लज्जाला जाऊन खेळाल रे तुम्ही टीम ए वाला नो. म्हणजे खरंच तुम्हाला काही उरलीच नाही तुमची. तिने वर्षाताईंबद्दल बोलली, ती पॅडिंगबद्दल बोलली. मी तर खरंच म्हणतो आता हिला ना वॉर्निंग देण्याच्या लायकीची नाही. हिला बॅग पॅक करा आणि हिला घरी पाठवा. खरंच तू स्वतः ऍक्ट्रेस असून एका स्वतःच्या पेक्षा सक्सेसफुल ऍक्टरचा रिस्पेक्ट नाही राखू शकत. त्याच्यानंतर जेव्हा तुला आर्या म्हणायला येते, तुझी टीमवाले हे असले काहीतरी फालतू कमेंट्स करतात आणि तू म्हणते आहे मी विलन. ट्रॉफी जिंकशील, मन कधी जिंकू नाही शकत. ठीक आहे. आणि मी तर म्हणतो मित्रांनो, ही राहणार आहे बिग बॉसच्या घरामध्ये. कारण बिग बॉसला निकी आणि टीम ए वाले जे आहेत ना, जे असे फालतूगिरी करतात, त्यांना वरती आणायचंय आणि ते होणार आहे. ठीक आहे, तर तुम्ही नका वोट करू. ठीक आहे. सो आपण आता दर एपिसोड नंतर लाईव्ह करणारच आहोत लाईक या चॅनलवरती. तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. ह्या इन्सिडेंट्सवरती तुम्हाला काय म्हणायचंय कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. ठीक आहे. तर काय बोलणार आहे यांच्याबद्दल? यांची लायकीच तेवढी आहे. दुसऱ्यांना डिफेम करायचं, दुसऱ्यांना करिअरवरनं बोलायचं, दुसऱ्यांना पर्सनल अटॅक करायचं, हे एवढेच करू शकतात. आणि त्यांना माहितीये की आपण त्याच्यावरनच घरामध्ये टिकू शकतो, नाहीतर ह्यांना कोणी सपोर्ट नाही करणार हे त्यांना पण माहितीये. तर ह्या सगळ्यावरती तुम्हाला काय म्हणायचं कमेंट करून सांगा. बट मी शेवटचं हेच म्हणतो की या वेळेला तिच्यावरती स्ट्रिक्ट ऍक्शन ही झालीच पाहिजे. खरंच हिला पूर्ण सीझनसाठी नॉमिनेट करून टाका, पण हिच्यावरती स्ट्रिक्ट ऍक्शन झालीच पाहिजे. आणि माझं म्हणणं नाही, जेवढे मराठी प्रेक्षक आहेत त्यांचं सगळ्यांचं म्हणणं आहे. तर ह्या सगळ्यावरती तुम्हाला काय म्हणायचं कमेंट करून सांगा. आणि आता आपण भेटू आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. टिल देन स्टे सेफ, स्टे कूल, बाय.